नमस्कार. राधाश्रीचे बोल. श्री स्वामी समर्थ. आज फुल मून आहे, म्हणजे पौर्णिमा आहे. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे. तरीसुद्धा घराघरातल्या ज्या ब्युटी क्वीन्स आहेत, ज्या क्वीन एनर्जी आहेत, त्यांना खूप कामं आहेतच. पण आपल्याला कोणतंही मॅनिफेस्टेशन करायचं असेल, मेडिटेशन करायचं असेल म्हणजे ध्यान करायचं असेल, आणि आपल्याला डोनेशन करायचं असेल म्हणजे दान करायचं असेल, तर पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळेला केलेलं दान, ध्यान, मॅनिफेस्टेशन फळतं, आपल्याला पटापट रिझल्ट्स देतं. जे आपण दान देऊ ते 10 पटीने आपल्याला पुन्हा निसर्गाकडून, ब्रह्मांडाकडून परत मिळतं. मग अशा वेळेला आपण एखाद्याला दिलेलं ब्लेसिंग असेल, एखाद्या व्यक्तीला दिलेली माफी असेल ज्याने आपल्याला खूप त्रास दिला आहे, कारण कर्मबंधनाशिवाय काही होत नाही. कॉज आणि इफेक्ट हे तर सगळीकडे आहेत, कारण आणि परिणाम. जी हीलर्स असतात, म्हणजे मी रेकी हिलिंग करते, रेकी ग्रँडमास्टर आहे मी. त्याच्यानंतर मी प्राणिक हिलिंगच्यासुद्धा 2 लेवल्स केलेले आहेत. तर हीलर्स असतात ते हळूहळू स्वतःला फॉरगिव्हनेसची सवय लावतात, म्हणजे स्वतःच्या मनाला. अर्थात हे इतकं सोपं नाही, कारण आपल्याकडे 12 वर्ष कोणतीही गोष्ट करण्यासाठी मॅनिफेस्टेशनचा काळ म्हणजे तपश्चर्येचा काळ सांगितलेला आहे. मी आज एखाद्याला माफ केलं म्हणजे मी लगेचच त्याला माफ करेन किंवा त्या मी भावनात जाईन असं नाही, कारण मी सामान्य माणूस आहे. जरी मी हीलर असले तरी मी सामान्य माणूस आहे, काही संत पदाला मी पोचलेली नाही. हेच प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत, माणसाच्या बाबतीत लागू होतं. पण जर का आपण एखाद्याला फॉरगिव्ह केलं तर आपली कर्मबंधनं हळूहळू संपुष्टात येतात. ह्या कलियुगामध्ये नामसाधन, फॉरगिव्हनेस याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारण कोणतीही व्यक्ती, वस्तू, प्राणी जेव्हा आपल्याकडे आकर्षित होतो, एखादी घटना आपल्या बाबतीत घडते, ते आपलं एखादं कर्म असतं आणि एखाद्या कर्माचा कारण असतं, म्हणून तसा परिणाम आपल्याला मिळत असतो. असो, तर आज मॅनिफेस्टेशनचा दिवस आहे, कारण आज पौर्णिमा आहे. या वेळेला केलेलं रिच्युअल, विशेषतः मॅनिफेस्टेशनचं, पूर्ण फळाला यायला हवं असेल तर ते 108 वेळा करावं. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पोथीमध्ये 108 मर्मस्थानं असतात मानवाच्या शरीरात असं म्हटलं आहे. म्हणूनच आपली जी जपमाळ असते ती 108 मण्यांची असते, हे जप करणाऱ्याला माहीत आहे. किंवा हो पोनो प्रेयर हल्ली सांगतात करायला, ती सुद्धा 108 वेळा करावी असं सांगतात. आणि ती कोणत्या अवस्थेत करावी, तर मन शांत करून. अल्फा स्टेट, थीटा स्टेट आपल्या मेंदूची या आपल्याला माहीतच आहे. आपण कामाच्या गडबडीत असतो आणि मॅनिफेस्टेशन करत असतो, पण ते न करता थोडा वेळ शांत बसा. महत्त्वाची कामं असतील ती करून घ्या. थोडा वेळ काढा स्वतःसाठी. स्वतःला शांत करताना आपल्या श्वासावर लक्ष द्या. श्वास कसा आत येत आहे, कसा बाहेर जात आहे. श्वास आत घेताना पॉझिटिव्हिटीची कल्पना करा, पांढऱ्या प्रकाशाची, व्हाईट लाईटची कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा. आणि श्वास सोडताना आपल्या शरीरातून, मनातून काळ्या रंगाचा धूर बाहेर निघून जात आहे अशी कल्पना करा. असे 12 श्वास घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या आतल्या प्रवृत्ती, अंतर्मन शांत झालेलं जाणवेल. नंतर हळूहळू आपल्या पूर्ण शरीराकडे डोळे बंद करून लक्ष द्यायचं आहे. कुठे स्ट्रेस नाही ना पाहायचं आहे. हे 5 मिनिटाचं मेडिटेशन आहे असं समजा, आणि मग तुमच्या मॅनिफेस्टेशनला सुरुवात करा. जे काही मॅनिफेस्ट करायचं असेल ते. एखाद्याला समजा पैशासंबंधी मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर मनी फ्रिक्वेन्सी आहे. आता बघा, पूर्वी बार्टर इकॉनॉमी होती, वस्तूच्या मोबदल्यात वस्तू मिळत होती. आता आपण वस्तू विनिमय करताना मनी फ्रिक्वेन्सी आणली, म्हणजे कागद आणि धातूची नाणी यांच्या रूपात पैसा आला. तर
मनी एनर्जी आहे, मनी फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे तुम्ही जर का आज म्हणालात की मला अमुक गोष्ट करायला जमणार आहे, तुम्ही असं ठरवलंत की मी ही गोष्ट इतक्या दिवसात करू शकेन, तर ती तुम्ही नक्कीच करू शकता. आणि मनी फ्रिक्वेन्सीला स्वतःमध्ये बाणवताना त्या मनीला आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, आय थँक यू ही होपोनोपोनो प्रेयर करून बघा. 108 वेळा करा. आज पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी एनर्जीज, ऊर्जा वाढलेल्या असतात वातावरणातल्या, ॲट्रॅक्शन वाढलेलं असतं. तर करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाले तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मात्र याच्याकरता स्वतःला पहिले शांत करणं महत्त्वाचं आहे. व्हायब्रेशन जर का आपल्यापर्यंत ती यायला हवी असतील, आपलं ॲट्रॅक्शन वाढायला हवं असेल, तर मन शांत करणं हे फार महत्त्वाचं आहे. ही पहिली पायरी आहे आणि मग मॅनिफेस्टेशन ही दुसरी पायरी आहे. मागचे 2 व्हिडिओ मी लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आणि माझी टॅरो कार्ड्स या दोघांना मर्ज करून टाकलं आहे माझा व्हिडिओ. मी बोलले आहे त्या व्हिडिओमध्ये. तर आजसुद्धा मी माझ्या टॅरोना शफल करत आहे की कोणतं रीडिंगमध्ये कार्ड येतं ते पाहूया आपण. कार्ड शफल करताना आज जे हीलर्स आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा दिवस. टॅरो कार्ड्सला तुम्ही फुल मूनच्या प्रकाशामध्ये, चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवा. त्याने ती कार्ड एनर्जाईज होतील आणि तुम्हाला चांगले रिझल्ट्स किंवा तुम्ही सांगितलेलं जे तुमच्या जातकाला, तुमच्या क्लायंट्सना उत्तर आहे ते प्रभावीपणे तुमच्या निदर्शनास यावं त्या कार्डच्या माध्यमातून. याकरता कार्ड्सना फुल मूनच्या प्रकाशात ठेवायचं रिच्युअल आपण करायचं आहे. जे माझे यूट्यूब व्ह्यूवर्स आहेत, हे बघणारे आहेत आणि त्याच्यात जर का कोणी टॅरो कार्ड रीडिंग करणारं असेल तर जरूर आज आठवणीने तुमची कार्ड्स फुल मूनच्या प्रकाशात ठेवून बघा. काय होतं आहे, कसे रिझल्ट्स मिळत आहेत ते तुम्हाला नक्कीच कळेल. तर शफलिंग करते कार्ड्स. आपल्याला माहीतच आहे जे टॅरोचे रीडर्स आहेत ते की कार्ड्स उलटी आणि सुलटी अशी दोन्ही येऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपलं रीडिंग बदलत असतं. आज एकच कार्ड घेऊन हा व्हिडिओ करत आहे आणि 8 नंबरचं कार्ड आलेलं आहे, स्ट्रेंथचं. मला आवडणारं कार्ड. स्त्री ऊर्जा. प्रत्येक क्वीन आहे घराघरातली, तिचं मॅनिफेस्टेशन दृढ हो, ती त्याच्यात स्ट्रेंथ निर्माण हो आणि ती झालेली आहे असं सांगणारं हे कार्ड आहे. बळ आहे याच्यामध्ये. या कार्ड आल्यानंतर त्या मॅनिफेस्टेशनमध्ये तिच्या असं सांगणारं. अर्थात स्त्री पुरुष प्रत्येकाने आपापलं मॅनिफेस्टेशन करावं. ते करण्याला आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे. सिंहाचा जबडा उघडून सहजपणे, निडरपणे त्याच्याकडे बघणारी ही स्त्री, ही क्वीन, पवित्रतेचा अंगरखा घातलेली. आपल्या मॅनिफेस्टेशनमध्ये पवित्रता हवी. म्हणजे आपल्याला जे मॅनिफेस्ट करायचं आहे ते चांगल्या भावनेने करावं, पवित्र भावनेने करावं. तिच्या डोक्यावरती इन्फिनिटीचा सिम्बॉल आहे. इंग्रजी 8 आकडा आडवा दाखवलेला आहे. तुमच्या मॅनिफेस्टेशनला इन्फिनिटी सिम्बॉलने अधिक झळाळी मिळत आहे असं सांगणारं हे कार्ड आहे. असं हे छान कार्डाचं वाचनात आल्यामुळे माझं पण लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्कीच चांगलं होईल. जे काय मी मनात योजेन करेन ते तुम्ही पण करा. पहा माझं हे राधाश्रीचे बोल हे यूट्यूब चॅनेल. रजा घेते. तुमचे अनुभव सांगा. तुमच्या एनर्जीला माझं हे जे वाचन आहे ते मॅच होते का सांगा. कॉमेंट करा तर हुरूप येतो. तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.